आनंदाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार. शेतकरी बांधवांनो, 22 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासन निर्णय आलेला आहे. रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीच्या झालेल्या नुकसानाकरता मदत देण्याबाबतचा हा जी.आर. आलेला आहे. नेमकं किती रक्कम मंजूर झालेली आहे, केव्हा झालेली आहे आणि कधी जमा होणार आहे, संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शेतकरी बांधवांनो, शासन निर्णय असा आहे की रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जमिनीच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरता विभागीय आयुक्त कोकण यांच्या मागणीनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाहीन क्रमांक 1 व 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार अनुक्रमे 59,325 आणि अक्षरी रुपये 1,24,433 इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिलेली आहे. तर या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे आवश्यक असणारा निधी उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्व विनियोजनाद्वारे तातडीने तरतूद उपलब्ध करून घेऊन निधी उपलब्धतेबाबत M11 कार्यसनाने कार्यवाही करावी, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर यापूर्वी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची संबंधितांनी खात्री करावी. त्याच्यानंतर शासन निर्णयानुसार महसूल अभिलेखानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहित दराने निकषाप्रमाणे जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येत असल्याची खातरजमा करण्यात यावी, असं सुद्धा या जी.आर.मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. आता किती शेतकऱ्यांना जमा होणार आहे ते पुढे पाहूया. तर शेतकरी बांधवांनो, आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता रायगड जिल्हा आहे आणि बाधित शेतकरीची जी संख्या आहे फक्त 22 शेतकऱ्यांना या ठिकाणी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याच खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे. तर जमीन वाहून आणि खरडून झालेल्या नुकसानीचं क्षेत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे 1.58.20 आणि रोजीच्या शासन निर्णयानुसार देय रक्कम या ठिकाणी दिलेली आहे आणि रोजीच्या शासन निर्णयानुसार म्हणजे 27/3/2023 या निर्णयानुसार या ठिकाणी ही रक्कम आता मंजूर करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.